कोणीतरी मानसिक त्रास तुम्हाला देत आहे, कोणीतरी तुमच्यावरती टीका करत आहे, तुम्हाला कुठलं तरी अपयश आलेलं आहे, एखादी गोष्ट हातातून निसटून जाते असं वाटतंय, काहीही असू शकतं. तर ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही तुम्ही स्वतःला सतत नेगेटिव्ह सांगता आहात ना, ते त्याच्यावरती आधी आपलं लक्ष राहिलं पाहिजे, की आपण जे काही घडलेलं आहे ते का घडलंय, कसं घडलंय, किती वाईट घडलेलं आहे आणि घडलंय तर आता काहीच होऊ शकत नाही, पुढे सगळंच बंद झालंय, असं सांगणार आहोत स्वतःला, की आपण स्वतःला त्याच्याऐवजी काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगणार आहोत. जर आपण आत्ता जे आपण बोललो ते जे नेगेटिव्ह गोष्टी जे घडलंय त्याच्याबद्दल जे नेगेटिव्ह गोष्टी जर आपण सांगत राहिल्या, उगाळत राहिल्या आपल्या मनाशी, तर त्याने आपण अडकून जातो त्या प्रसंगामध्ये आणि जे आपण म्हटलो की कोसळल्याची भावना असते किंवा अचानक एकदम सगळं अडकल्याची भावना असते, ती त्या नेगेटिव्ह सेल्फ टॉकमधून आलेली आहे. मग सगळ्यात आधी लक्ष पहारेकऱ्यासारखं आपल्याला आपल्या मनावर ठेवायचे, की त्या प्रसंगाबद्दल, त्या त्रासाबद्दल आपण नेगेटिव्ह मेसेजेस देत आहोत, किती वेळा देतो आहोत. एकदा दिले ठीक आहे, दोनदा दिले, पण ते पुन्हा पुन्हा जर आपण देत असू तर त्याच्यावरती आपलं लक्ष राहिलं पाहिजे आणि त्याच्याऐवजी आपल्याला काही चांगल्या वास्तविक गोष्टी ज्या आहेत